हॅलो, सिम्प्लिफायच्या नेक्स्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गायडन्स ग्रुप आता ही सिम्प्लिफाय सिरीज पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आम्ही सगळे की इकडे डेली न्यूजपेपर मधले काही इम्पॉर्टंट असे पॉइंट्स असतील जे तुम्ही लिंक करायचे तुमच्या परीक्षेला आणि ते आपल्याला पुढे न्यायचे की ते कसे समजायचे. उदाहरण की आता हा एक टॉपिक आलाय आजचा, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. आता जेव्हा इको आपण वाचत आहोत आणि इको मध्ये करताना आपण क्रेडिट पॉलिसी वाचतो तेव्हा आपण पॉइंट्स बघतो, हा बाबा वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस नावाची काहीतरी भानगड आहे. तसंच क्रेडिट पॉलिसीचे अजून असतात, मॉनिटरी पॉलिसीचे अजून असतात. हे सगळे ऍस्पेक्ट्स ह्याच्यात अवेलेबल आहेत. पण हे आपल्याला जेव्हा डिटेल समजायचंय किंवा हे लक्षात ठेवायचंय तर मी कसं ठेवणार, तर मला माझं डेली न्यूजपेपर रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे मी माझ्या स्टॅटिक पुस्तकातून एखादं डेफिनेशन वाचलंय तर त्याचं खरंच दैनंदिन जीवनात कुठे ऍप्लिकेशन होत आहे ते मला न्यूजपेपर रीडिंग थ्रूच कळणार. त्याच्याशिवाय हे लक्षातच येणार नाही. म्हणून हा लिंकेज लावायचा कसा, ओके, आणि ती न्यूज कशी डिकोड करायची किंवा सिम्प्लिफाय कशी करायची हाच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑलराईट. सो आता मी आजचा न्यूजपेपर बघत होतो, त्याच्यात एक न्यूज आली आज वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस बद्दलची. ऑलराईट. म्हणजे त्याला मी कॅटेगराईज केलंय की ह्या दोन सेक्शन्स मध्ये, आणि मी आपण अंडरस्टँड करूया, करायचा प्रयत्न करूया की त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट चांगला वाईट हा आपण एक प्रयत्न करूया. ऑलराईट. बाकी कॉन्सेप्च्युअल डिस्कशन, क्रेडिट पॉलिसी काय असते, मग फिस्कल डेफिसिटला कसा इम्पॅक्ट होतो, FRBM ला कसा इम्पॅक्ट होतो ते आपण आपल्या बॅचमध्ये शिकतोच. ऑलराईट. पण आज आपण हा एक जनरलिस्टिक डिस्कशन ठेवत आहे की आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही इन्फॉर्मेशन ही कशी मला माझ्या सब्जेक्टशी लिंक करता येते आणि ती काय आहे हे अंडरस्टँड करायला हेल्प करतं. दॅट्स इट. ऑलराईट. सो पहिला पॉईंट जर आपण बघायला गेलो तर ही बातमी का झाली, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हे न्यूजमध्ये का आलंय, त्याचं कारण एक आहे की सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या बॉरोइंग्समध्ये एक मेजर हाईक केलेली आहे. आणि ती हाईक काय आहे, तर केंद्र सरकारने 62% तर राज्य सरकारने 57% ॲव्हरेज, सगळ्या राज्य सरकारांनी मिळून ॲव्हरेज साधारणपणे 27 राज्य सरकार आणि 2 युनियन टेरिटरीज, ओके, म्हणजे केंद्रशासित प्रदेशांनी ऑन अन ॲव्हरेज 57% त्यांची बॉरोइंग इन्क्रीज केली आहे. ऑलराईट. आता ही बातमी आली. आता ह्याच्यातून हे WMA काय आहे मला समजणं गरजेचं आहे. सो एक बातमी आली, ठीक आहे, इकॉनॉमिक सेक्शन मध्ये ही बातमी आली. मला आता समजून घ्यायचंय की हा WMA एक्झॅक्टली काय आहे. म्हणून आपण बघत आहोत नेक्स्ट पॉइंट, व्हॉट इज WMA. जसा फुल फॉर्म आपल्याला टॉपिकने करतो जे की वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. ऑलराईट. पण ह्याची प्रोव्हिजन्स काय आहेत. आता साधारणपणे, ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दरवर्षी बसून बजेट डिस्कस करतात. साधारणपणे समजा 2020चा बजेट त्यांना द्यायचा आहे तर सप्टेंबर-ऑक्टोबर 2019ला ते बसून बजेटचे डिस्कशन्स करतात. से फॉर एक्झाम्पल 2021चा बजेट त्यांना द्यायचं आहे तर सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये ते बसून डिस्कस करतात आणि बजेटचे प्रोव्हिजन्स होतात. आता त्याच वेळेला, राईट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असो किंवा राज्य सरकारांचे असो, ओके, कारण RBI ऍक्ट्स ॲज बँक टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज वेल ॲज राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ते बँक म्हणून ऑपरेट करते. आता प्रत्येक राज्याचं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पण स्वतःची एक बॅलन्स शीट आहे. आणि तुम्हाला एक बेसिक अकाउंट आयुष्याचं माहिती आहे की बॅलन्स शीट मध्ये फायनली दोन्ही गोष्टी मॅच व्हायला हव्या. ओके, कोणती गोष्ट वर खाली व्हायला नको. साधं उदाहरण म्हणजे माझं मंथली इन्कम समजा 100 रुपये असेल पण माझं एक्सपेंडिचर 200 रुपये झालं, याचा अर्थ ते 100 रुपये मी कर्जात डुबलो ना, ते असणं चांगलं नाहीये. प्लस ते असं पेपरवरती दिसणं की माझं खर्च क्रेडिट कार्डवरचं मी वरचं अजून 100 रुपये एक्स्ट्रा केलंय, हे माझी रिपोर्ट चांगली बनते का, नाही, माझे फायनान्सेस चुकले, याचा अर्थ हे होऊन जातं. पण आता सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राज्य सरकार या गोष्टी त्यांच्या कागदावरती ठेवू शकतात का की एवढं मिसमॅनेजमेंट आहे, नाही. सो हे मिसमॅनेजमेंट जे कागदांचे आहेत, राईट, समजा ते हँडल करायचे असतील तर काही इकॉनॉमिक तरतुदी आहेत आणि त्यातली एक इज वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. असे अनेक आहेत, त्यातनं एक आहे ही वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस.
दुसरं अजून मी जर साध्या शब्दात बोललो म्हणजे डेफिनेशन वाल्या शब्दात मी जर बोलायला गेलो की इट इज जस्ट अ प्रोव्हिजन प्रोव्हाइडेड टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और स्टेट गव्हर्नमेंट्स टू मॅनेज देअर डे टू डे मिसमॅच इन देअर बॅलन्स शीट, असं त्याचं एक साधंसं उत्तर आहे. ऑलराईट. पण आता हे वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस दिले तरी त्याला काही प्रोव्हिजन्स आहेत. आता हे कसे दिले जातात तर आरबीआय ऍक्ट बनवण्यात आलेला. आरबीआय ऍक्ट कधी 1934. ओके. आणि ह्या आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये एक सब सेक्शन बनवण्यात आला 17, त्याचा सब क्लॉज 5. ह्याच्या मदतीने वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस हे बनवण्यात आले. आता ह्याचं काय एक्झिस्टन्स काय आहे की ह्या गोष्टीला कोणतंही स्टॅट्युटरी एक्झिस्टन्स नाही. स्टॅट्युटरी एक्झिस्टन्स नाही. ऑलराईट. आता हे प्रोव्हिजन्स करण्यामागचं कारण काय मी तुम्हाला मागे 2 मिनिटांमागे सांगितलं. ओके. पण ह्याला काही ऍज सच असं कोणती मान्यता आहे का, स्टॅट्युटरी मान्यता आहे का, तर ती नाही आहे. त्याला एक आरबीआय ऍक्ट मध्ये छोट्याशा तरतुदी केल्या. ती तरतुदी काय आहे तर आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये सेक्शन 5 अंडर सबक्लॉज 5. ओके. सेक्शन 17 सबक्लॉज 5 ह्याच्यात त्या चेंजेस करण्यात आल्या. ऑलराईट. आता ही गोष्ट का होऊ शकते हे बेसिकली प्रोव्हिजन्स करणं, ह्या वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेसचं प्रोव्हिजन्स देणं गरजेचं का आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं बॅलन्स शीट्स मॅनेज करण्यासाठी हे प्रोव्हिजन्स असतात, तसंच हे दर वेळेला आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बसून डिस्कस करतात की जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर 2020ला 2021चं बजेट डिस्कस करतात. तेव्हाच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आरबीआयला पण अंदाजा येतो की कदाचित आपल्याला किती इन्कम येणार आहे आणि किती आपला आउटफ्लो होणार आहे. एक साधारणपणे टार्गेटेड प्लान्ड एक्सपेंडिचर ह्याच्यात ते अंदाजा लावतात. आता हीच गोष्ट त्यांनी 2019ला पण केली, पण अचानक 2020 मध्ये आता एक पॅन्डेमिक आला आणि त्यांचं एक्सपेंडिचर वाढलं. एक्सपेक्टेड जेवढं होतं, प्लान जेवढं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आणि बाकी राज्य सरकारांचं त्याच्यापेक्षा अचानक एक्सपेंडिचर वाढलं. या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियस आहेत, तुम्हाला माहितीच आहे. पॅन्डेमिकच्या वेळी हेल्थवरती खर्च आला, अजून XYZ गोष्टींवरती खर्च आला. तर तो एक्सपेंडिचर आता आणायचा कुठून, ते पैसे आता एक्स्ट्रा आणायचे कुठून, तर आरबीआयने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेसचे प्रोव्हिजन्स करून दिलेले आहेत. आता हे जे ऍडव्हान्सेस आहेत की हे डिसाइडेड असतं की पहिल्या 6 महिन्यात किंवा पहिल्या 6 महिन्यात किती पैसे आरबीआय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देणार. ठीक आहे. आणि नेक्स्ट 6 महिन्यात परत आरबीआय किती पैसे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देणार. आता ह्याच्यात पण काही प्रोव्हिजन्स आहेत. असंच म्हणजे नुसतं देणार आणि नाही देणार ह्या गोष्टी नाहीये. आणि ते प्रोव्हिजन्स काय आहेत तर ह्या WMA ला त्यांनी 2 गटांमध्ये डिवाइड केलंय. एक आहे नॉर्मल WMA आणि दुसरं आहे स्पेशल WMA. ऑलराईट. इन जनरल WMA जेव्हा दिले जातात, ऍडव्हान्सेस पैशांचे दिले जातात, म्हणजे नवीन फायनान्शियल इयर झाला एप्रिलमध्ये, तर समजा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आरबीआयने डिसाईड केलं की ह्यावेळी 200 रुपये त्यांना एक्स्ट्रा हवे. ओके. आरबीआयने सांगितलं ओके आम्ही तुम्हाला ते 200 रुपये देतो. 1 एप्रिलला आरबीआयने ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला 200 रुपये दिले. आता त्याच्यातला 50% 100 रुपये दिले. आता नेक्स्ट 100 रुपये परत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हवे, समजा ऑक्टोबर 1ला. हे केव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार, प्रोव्हाइडेड त्याच्यात क्लॉज आहे की फर्स्ट ट्रांच. ओके. म्हणजे पहिला EMI समजा आपण साध्या भाषेत बोलू तर 100 रुपये दिला. टोटल किती हवे, 200 रुपये हवे. 1 एप्रिलला 100 रुपये दिला. ओके. आता नेक्स्ट जेव्हा द्यायचे ते 100 रुपये परत हवे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. हे केव्हा देणार, त्याला कंडिशन आहे की सब्जेक्ट टू विदिन 90 डेज सरकार पहिले 100 रुपये आरबीआयला परत करेल. ऑलराईट. आरबीआयला ते परत करतील पहिल्या 30 डेज, 3 महिन्यात, म्हणजे 90 डेज मध्ये त्यांनी हे पहिले दिलेले 100 रुपये परत करा. मग आरबीआय सेकंड
किंवा सेकंड EMI असं समजा 100 रुपयाचं रिलीज करेल. इन केस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑलराईट ह्या 3 महिन्यात किंवा 90 दिवसात ते 100 रुपये परत नाही करू शकले तर त्याच्यावरती पेनल्टी चार्जेस लागणार. ऑलराईट. सो जसं मी एक सिंपल मॅन म्हणून बँकेकडे गेलो, मला काही कार, होम लोन किंवा पर्सनल लोन XYZ मला घ्यायचंय. बँकेने सांगितलं ओके आम्ही तुम्हाला ते देतो फॉर ए पिरियड. त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचं EMI पण भरत राहायचं आणि ती मिनिमम अमाऊंट भरत राहायची, तरच फॉर एक्झाम्पल आम्ही तुमचे पुढचे पण पैसे देत जाऊ. आता समजा मी कुठेही मिस्टेक केली, माझं EMI भरलं नाही, तर बँक काय करते, मला लगेच चार्जेस लावते. सेम पेनल्टी लावते. चार्जेस लावते म्हणजे पेनल्टी लावते. सेम हेच झालं. ऑलराईट. की तुम्ही जर नाही दिले तेवढ्या तेवढ्या दिवसात परत नाही दिले तर त्याच्यावरती तुम्हाला पेनल्टी चार्जेस लागणार. ऑलराईट. सो RBI ऍक्ट्स ॲज ए बँक टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याचा अर्थ हेच आहे, जसं साधारण बँक आपल्याला ऍक्ट करते तसंच RBI सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बँक सारखं चार्जेस लावते आणि तसेच प्रोव्हिजन्स अलाव करते. ऑलराईट. दुसरं वाक्य काय की RBI ही आपली सेंट्रल बँक आहे. ओके. म्हणून इट ऍक्ट्स ॲज बँक टू बाकी राज्य सरकार सुद्धा, स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा ते बँक म्हणून ऑपरेट करतात. सो त्यांना पण समजा एक्सेस पैशांची गरज आहे, काही बॉरोइंगची गरज आहे, काही कर्ज घ्यायची गरज आहे त्यांच्या बॅलन्स शीटच्या मिसमॅचसाठी सांभाळायला, तर RBI त्यांना सुद्धा ही प्रोव्हिजन्स करून देते. जो मी इकडे सांगितलं ना, तर हेच प्रोव्हिजन सिमिलर कंडिशन्सवरती RBI राज्यांना सुद्धा हे देते. आता ह्याला स्टॅट्युटरी स्टेटस नसल्यामुळे प्रत्येक राज्यांनी देशातल्या RBI सोबत एक सिंपलसा करार केलेला आहे, ज्याच्या मदतीने हे वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस त्यांना दिले जातात. ऑलराईट. एक्सेप्ट 2 राज्य. ओके. मी आत्ताच रिसेंटली माझ्या चांगल्या कलिगने मला सजेस्ट केली, त्याच्याकडे एक रिपोर्ट होती RBIची वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस वरती. ती रिपोर्ट त्याने मला शेअर केली. त्याच्यात हा पॉइंट मला सापडला की हे जे राज्यांचा आणि RBIचा जो करार आहे त्याच्यात 2 राज्य भारतातले नाही आहेत. कोणते 2 राज्य नाही आहेत? एक आहे जम्मू अँड काश्मीर आणि आपलं हे सिक्कीम. सो आता तर जम्मू अँड काश्मीरचं तर युनियन टेरिटरीमध्ये चेंज झालेलं आहे, सो त्याचे प्रोव्हिजन्स वेगळे असतील. पण हे 2 मेजर रिजन्स ह्या अशा टाईपच्या करारामध्ये नाहीये. त्याची कारणं काय आहेत त्या रिपोर्टमध्ये तरी जास्त करून स्पेसिफाईड नव्हती. ऑलराईट. पण फाईन, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता हे जे WMA दिले जातात, RBI सांगते की ठीक आहे राज्यांना पण देतोय, केंद्र सरकारला पण देतोय, पण ते देतोय. तर हे जेव्हा आम्ही देणार त्याचे काहीतरी 2 कॅटेगरीज आहेत, 2 प्रकारचे आम्ही देणार. सो फर्स्ट WMA म्हणजे काय, नॉर्मल WMA म्हणजे काय की RBI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देते पैसे नॉर्मली विदाउट एनी सिक्युरिटीज. तो सरकार पण जेव्हा पैसे जनरेट करते, बॉरोईंग करते मार्केटमधनं, युजली बँकेकडे मी आता गेलो, अनसिक्युअर्ड लोन मला मिळणं खूप कठीण काम आहे. करेक्ट. 95-99% लोन्स मध्ये बँक्स तुमच्याकडनं कोलॅटरल मागते. करेक्ट. किंवा काहीतरी सिक्युरिटी मागते. फार कमी असतील प्रोव्हिजन्स जिकडे अनसिक्युअर्ड लोन्स असतील. सो इकडे पण नॉर्मल WMA हे सरकारला पण राज्य ॲज वेल एज केंद्र RBI प्रोव्हाइड करते की त्याच्या अगेन्स्ट नो सिक्युरिटी, नो कोलॅटरल. ऑलराईट. तर RBI तुम्हाला ते लोन देणार. पण आता दुसऱ्या प्रकाराचं आहे की आता ही प्रोव्हिजन दिली आहे, बऱ्याच वेळा हेही होऊ शकतं की जसं एखादा ह्युमन अननेसेसरी त्याचे पैसे वेस्ट केले आणि परत बँकेकडे गेला, तर आता बँक काय बोलेल, एकदा मी अनसिक्युअर्ड लोन दिलं, आता तुला सिक्युरिटीच हवी. ठीक आहे, मी तुला हेल्प करतो, पण सिक्युरिटी हवी. तसंच RBI पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बोलते तुम्हाला नो सिक्युरिटीमध्ये आम्ही प्रोव्हिजन्स करून दिले, ते पण पैसे संपले, चलो तुम्हाला अजून हवेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, तुम्हाला हवेत, फाईन. पण आता जर परत हवेत तर स्पेशल केस आहे की विथ सिक्युरिटी किंवा दुसरा शब्द आहे कोलॅटरल. ओके. तुम्हाला हे दिल्यावरच आम्ही तुम्हाला जे काय आहे ते पैसे तुम्हाला देऊ. ऑलराईट. सो हे 2 WMA आहेत. एक आहे नॉर्मल WMA, दुसरा आहे स्पेशल WMA.
आलं लक्षात? पण आता आपण असं म्हणतो की अरे सिक्युरिटीज म्हणजे कोणत्या सिक्युरिटीज? सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं कोणतं त्यांच्याकडे घर पडलेलं आहे की ते आरबीआयला सिक्युरिटीज देतील? किंवा राज्य सरकारांकडे कोणती अशी हे पडली आहे, लँड पडली आहे की ते आरबीआयला सांगतील हे घ्या सिक्युरिटी? नाही. इथे सिक्युरिटी म्हणजे कोणती? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे भारत सरकारचे ट्रेझरी बिल्स. ऑलराईट, ट्रेझरी बिल्स किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सिक्युरिटी बिल्स जे की आरबीआयच छापतं, आरबीआयच सांभाळतं आणि ते पार्क केलेत आरबीआय कडे. म्हणजे समजा 100 रुपये व्हॅल्यूचे सिक्युरिटी बिल्स आरबीआय कडे पार्क आहेत, ओके, सरकारचे. ते काय होतं की आरबीआय काय करते की ते सिक्युरिटी 100 रुपयाचे मार्केटमध्ये घेते, लोकांना सांगते तुम्ही हे सिक्युरिटी बिल्स विकत घ्या, तुम्हाला मे बी 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी तुम्हाला त्याच्यावरती XYZ% रिटर्न मिळेल. म्हणजे काय केलं, मार्केटमधनं पैसे गोळा केले, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सिक्युरिटीजच्या अगेन्स्ट मार्केटमधनं पैसे गोळा केले आणि मग ते सरकारला दिले की हे घ्या वापरा, पण 10 वर्षानंतर ह्यांना असे रिटर्न्स पण द्यायचे आहेत. म्हणजे से फॉर एक्झाम्पल माझ्यासारखं कॉमन कन्झ्युमर असेल, कॉमन माणूस असेल, तो काय करणार, ओ गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केले ना, ठीक आहे, नाईस, 10 वर्षानंतर मला त्याचे एक्सचेंजेस चांगले मिळणार. गव्हर्नमेंट बॉन्ड्स बेसिकली गव्हर्नमेंट बिल्स हे लॉंग टर्मच असतात, ते शॉर्ट टर्म एखाद दुसरा वर्ष किंवा 1 वर्षाच्या आतचे नसतात. लार्जली ते लॉंग टर्मच असतात, 5, 10, 15 असे लॉंग टर्मच बॉन्ड्स असतात ते. पण आता त्याच्या मी आता 100 रुपये वगैरे तर ही व्हॅल्यू मी छोटी सांगतोय, ते ऑब्व्हियसली त्याची व्हॅल्यू खूप मोठी असते. इन्व्हेस्टर पण इन्व्हेस्ट करणारा पार्क जे करतो पैसे ते पण खूप मोठे असतात. सो ते 10 वर्षांचं लॉंग टर्म सिक्युरिटी घेणं हे लॉजिकलच आहे त्याच्यात. पण आरबीआय कडे किंवा आरबीआयच ते इश्यू करते आणि आरबीआय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने ते सांभाळून ठेवते. तसंच प्रत्येक राज्याला, ओके, प्रत्येक राज्याला इट इज मॅन्डेटरी की त्यांच्या शेअरमध्ये काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत केंद्र सरकारच्या, आणि काही 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 सिच्युएशन्स मध्ये ते स्वतःचे पण बनवू शकतात. पण परत ते त्यांना इंडिव्हिज्युअल हक्क आहे का? नाही, त्याच्यावरती तो आरबीआयचाच मॅन्डेट आहे आणि त्याचीच व्हॅल्यू आरबीआय कडे पार्क असते. तर राज्य सरकार पण जेव्हा ड्रॉ करतो पैसे तेव्हा तो किती ड्रॉ करतो, तर जेवढे सिक्युरिटीज त्यांनी केंद्र सरकारच्या आरबीआय कडे पार्क केले आहेत म्हणजे आरबीआय कडे ठेवलेले आहेत त्याच्याच व्हॅल्यूवरती ती लोक ड्रॉ करू शकतात. पण 2020 हा एक पॅन्डेमिक काळ आहे, ओके. आपल्या फायनान्स मिनिस्टरने सांगितलं की हा एक ऍक्ट ऑफ गॉड आहे, ऑलराईट. सो अशा कलॅमिटीवाल्या सिच्युएशनच्या वेळेला आरबीआय रिलॅक्स करते थोडंसं आणि एक्सेस पैसे द्यायला तयार होते, ओके. पण ते पण आता दिले म्हणजे ओके दिले विसरून जाऊया, नाही, त्याला काहीतरी रूल्स आहेत, त्याला काहीतरी रेग्युलेशन्स आहेत. जसं एक 90 डेजचं एक ट्रान्सचं एक रेग्युलेशन आहे, तसंच तिकडेही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सध्या आजची न्यूज जसं मी तुम्हाला सांगितलं 62% इन्क्रीज केंद्र सरकारने घेतले. आता 62% इन्क्रीज बेस्ड ऑन व्हॉट? बेस्ड ऑन लास्ट इयर. सो लास्ट इयर सेम क्वार्टरमध्ये म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये 100 रुपये घेतलेले, तर ह्या वर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 162 रुपीज घेतले. सेम हेच झालं इथे पण तेच आहे, ऑलराईट. दुसरा पॉइंट, आता हे जेव्हा आपण आरबीआय देते, जसं बँक आपल्याला साध्या माणसाला काही लोन देते तर त्याच्यावरती काहीतरी इंटरेस्ट चार्ज केलं जातं ना, तसंच आरबीआय पण जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला लोन देते तर असंच नाही देत, त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज केला जातो. तर तो इंटरेस्ट काय आहे, तर तो इंटरेस्ट आहे सध्या हा इंटरेस्ट रेट आहे जो चाललेला करंट रेपो रेट आहे. हा रेपो रेट बेसिकली काय, तो इकॉनॉमिक सेक्शन मध्ये बॅच मध्ये आपण ते घेऊ, नो इश्यूज, किंवा कधीतरी आपण सिम्प्लिफाय मध्ये त्याला नक्कीच डिकोड करू. पण त्या रेपो रेट आता सध्या जो आहे साधारणपणे 4 किंवा 4.5% जो रेपो रेट चाललाय, तो रेट आता सध्या ह्या WMA ला लागतो. आता ह्याच्यात अजून एक प्रोव्हिजन आहे, तो से फॉर एक्झाम्पल जेवढे तुम्हाला पैसे दिलेले आहेत आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिस्काउंट केलं, एवढे पैसे दिले त्याच्या वरती समजा तुम्ही अजून ड्रॉ केले, ओके, 100 रुपये ठरलेलं पण अजून तुम्हाला 50 रुपयाची गरज पडली,
तर त्या पैशांना ओव्हरड्राफ्ट म्हटलं जातं. ऑलराईट. आणि हे तुम्हाला दिलेल्या प्रोव्हिजन्स पेक्षा जास्त तुम्ही काढत आहात पैसे, तर ह्याच्यावरती रेपो रेट प्लस 2% इंटरेस्ट रेट लागणार. कारण का तुम्ही जास्त घेत आहात, तर तुम्हाला पेनल्टी किंवा एक शिक्षा टाईप तुम्हाला जास्त रेट त्याच्यावरती लागणार. सो आरबीआय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं पण आणि राज्यांकडनं पण एक्स्ट्रा पैसे वसूल करणार. आलं लक्षात? सो ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, ह्या प्रोव्हिजन्स आपल्या देशाच्या क्रेडिट पॉलिसी अंडर येतात. ओके, ह्या प्रोव्हिजन्स क्रेडिट पॉलिसी अंडर येतात. दोन मेजर पॉलिसीज आहेत आपल्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनाने. एक आहे मॉनिटरी पॉलिसी, तर दुसरी आहे क्रेडिट पॉलिसी. तो हे WMA जे येतं ते क्रेडिट पॉलिसीच्या अंडर येतं. ओके, तर आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या लक्षात आल्या. बाकी स्टोरीज असू द्या, आपल्याला काय मेजर पॉइंट्स लक्षात ठेवायचे. फुल फॉर्म काय आहे, ऑलराईट, कशाच्या अंडर बनलं, आरबीआय ऍक्ट 1934 सेक्शन 17 सबसेक्शन 5, त्याला स्टॅट्युटरी स्टेटस नाहीये. ओके, कसं दिलं जातं हे सांगितलं. किती टाईपचे WMAs आहेत, नॉर्मल, स्पेशल. नॉर्मल म्हणजे नो सिक्युरिटीज, स्पेशल म्हणजे सिक्युरिटी. आता त्याच्यावरती इंटरेस्ट रेट काय चार्ज केला जातो, रेपो रेट. आणि समजा तुम्हाला दिलेल्या प्रोव्हिजनच्या वरती तुम्ही चार्ज केलं तर ओव्हरड्राफ्ट आहे, त्याला रेपो रेट वरती प्लस 2% दिलं जातं. ऑलराईट, हे आपण का बघितलं, आजची ही न्यूज आहे म्हणून आपण हे बघितलं. WMA काय आहे की इट इज ए प्रोव्हिजन प्रोव्हाइडेड बिटवीन आरबीआय अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट गव्हर्नमेंट्स टू कव्हर द मिसमॅच बिटवीन विदिन देअर बॅलन्स शीट. टेक्निकल शब्द चाललं तर रेव्हेन्यू रिसीट्स आणि एक्सपेंडिचर, असं कोणी विचारलंच तर रेव्हेन्यू रिसीट्स आणि एक्सपेंडिचर हा टेक्निकल शब्द आहे. ओके, सो ही एक सिंपलशी एक माहिती होती. मला होप मी ते नीट सिम्प्लिफाय केलं असेल तुमच्यासाठी. तुम्हाला अजून कोणता टॉपिक हवा असेल किंवा अशी कोणती बातमी आली असेल न्यूजपेपरमध्ये जी तुम्हाला डिकोड करायला थोडंसं चॅलेंजिंग गेलं किंवा साध्या सोप्या शब्दात समजवून हवा आमच्याकडनं, तर मला खालती कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.